हे जे आहेत हे सध्या आमच्या ताब्यात 3 लोक आहेत. हे एक हरियाणाचा राहणारा आहे आणि 2 हे बिहार राज्यातील आहेत. हे एकंदरीत आता पण गेल्या तपासामध्ये ही माहिती कळली की ते सगळे दिल्लीवरून आले होते. मग त्यांना कुठून पेपर मिळाला, कोण कोण ह्यामध्ये सहभाग आहे, या सर्वांचा तपास चालू आहे. पेपर त्यांनी ऑलरेडी विकला होता तर विकायला आले होते, म्हणजे हातात पडला होता. आजचा आमचा जो जे ट्रॅप लावलेला आहे त्यामध्ये ते विकायला आलेले होते असं कळलेलं आहे. परंतु यांनी हा पेपर कोणाकोणाला विकला होता, कोणकोणत्या सहभागी होतं त्या अनुषंगाने पण आमचा तपास चालू आहे. ज्याला विकायला आले होते त्याची काय माहिती मिळाली का? नाही, या ठिकाणी आम्ही गोपनीय बातमीदारातर्फे ही माहिती कळली होती की ते विकायला येणार आहेत. त्यामुळे त्या अनुषंगाने आम्ही ट्रॅप लावला होता आणि त्या ट्रॅपमध्ये त्यांना ताब्यात घेतलेला नाही. याच्यामध्ये एकूण 1.5 करोड रुपये त्यांची अपेक्षा होती, तेवढी मागणी केली होती. त्यानंतर त्यांच्या सिस्टमप्रमाणे ते त्यांचे जे काही विकत घेणारे आहेत त्यांना विकणार आणि नंतर ते खाली जे कॅन्डिडेट आहेत, शिक्षक कॅन्डिडेट आहेत, त्यांना विविध रकमामध्ये पेपर देऊन ते विकणार होते. कोणाला हे पेपर ज्याला विकायला येणार होते ते कुठल्या विद्यार्थ्याला विकणार होते, कुठली शैक्षणिक संस्था होती, क्लासेस होते, काय होतं? काही सध्या अशी कुठली माहिती प्राथमिकदृष्ट्या समोर आलेली नाहीये. परंतु याच्यामध्ये आम्ही सर्व शक्यता गृहीत धरलेली आहे. याच्यामध्ये जे काही त्यांचे प्रॉस्पेक्टिव्ह बायर्स असतील किंवा इतर जे कोचिंग सेंटर्स असतील, हे सर्व शक्यता तपासामध्ये आम्ही गृहीत धरलेले आहे. नाही, असं कुठलं आत्तापर्यंत आढळलं नाहीये. हे जे पेपर होते, हे पेपर जे होते हे दिल्लीवरनं हे लोक घेऊन निघाले होते. हे फक्त भिवंडी पुरते मर्यादित नाहीत. यामध्ये शिक्षण विभागाची जी पद्धत आहे त्याप्रमाणे पूर्ण राज्यासाठी SOP तयार करून ते पेपर सेट करतात. त्यामधील हे पेपर त्यांनी दिल्लीवरून आणलेले होते. नाही, यामध्ये आतापर्यंत केलेला प्राथमिक तपास आहे. आता फक्त FIR दाखल झालेला आहे, पंचनामा केलेला आहे. यामध्ये ज्यांचा सहभाग असेल त्या सर्व तपासामध्ये या सर्व गोष्टी काही दिवसांनी तुम्हाला सांगू. आता सध्या सर्व शक्यता मात्र आम्ही गृहीत धरलेल्या आहे. आरोपींची नावं देतो आम्ही तुम्हाला. बॅकग्राऊंड काय, म्हणजे शिक्षित काय, हे परीक्षा दिली काय? याच्यामधील एक आरोपी जो आहे तो यापूर्वी केंद्रीय विद्यालयामध्ये सर्व्हिस लावण्यासाठी दुसऱ्या एका आरोपीला त्यांनी पैसे दिल्याचं कळलेलं होतं. त्यानंतर इतर पण आरोपी हे जे आहेत यापूर्वी एक वेळा परीक्षा दिलेली आहे, ते नापास झाले होते. आणि हे जे आरोपी आहेत त्यांचा पूर्व इतिहास, त्यांना कुठून मिळालं ते पण आम्ही सर्व माहिती आम्ही घेणार आहोत. बिलकुल शक्यता नाकारता येत नाहीये, कारण ज्या तऱ्हेने हा एवढा गंभीर प्रकार झालेला आहे त्यामध्ये टोळी असू शकते. त्या अनुषंगाने पण आम्ही विविध कलम पण लावलेले आहेत आणि त्या अटक करण्याची आम्ही कारवाई करणार आहोत. नाही, दुसरी केंद्रीय विद्यालयामध्ये नाही, आतापर्यंत नाही आढळलं. नाही, म्हणजे यामध्ये आपल्याला सांगितलं की प्रत्येकाकडून पोलीस खात्याकडून तपास चालू झालेला आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये SOP, कोण दुर्लक्ष, सहभाग या सर्व अनुषंगाने आम्ही तपास करणार आहोत. हा तपासाचा भाग होईल. नाही, आतापर्यंत फक्त दिल्ली, बिहार इथले लोक ताब्यात घेतलेले आहेत. इतर लोक स्थानिक इथलं कुठलं आढळलेलं नाही. एकूण 4 पेपर आढळलेले आहेत. कोणगाव एरियामध्ये मधून त्यांना ताब्यात घेतलेलं आहे. सकाळी साधारणतः 11च्या दरम्यान पूर्ण टीम बनवून कोणगाव मधील एरियामधून ताब्यात घेण्यात आलेला आहे. तर तो सगळं तपासाचा भाग होईल आता ते, कारण सगळ्याच गोष्टी आम्हाला PCR घ्यायचा आहे. सगळ्याच गोष्टी या ठिकाणी सांगणं योग्य नाही. कोणगावमध्ये मराठी सगळं संपलं. प्रश्न जानकारी है, कल 28 तारीख को महाराष्ट्र स्टेट में TET शिक्षक पात्रता परीक्षा
होने जा रही है। आज सुबह यहाँ के डीसीपी जोन 2 पवन बंसोड़, इनको एक गोपनीय बातमीदार के तहत एक इन्फॉर्मेशन मिली थी कि कल जो पेपर होने वाला है वो पेपर बेचने के लिए कुछ लोग आज भिवंडी शहर में कोनगांव एरिया में आने वाले हैं। उन्होंने पूरी टीम तैयार की, डिकॉय तैयार किया, ट्रैप लगाया। तो सुबह 11 बजे के दरमियान हमें उनके टीम को मालूम हुआ कि 3 लोग यहाँ पे ये पेपर बेचने के लिए आए थे। उनके पास बातचीत होने के बाद उनके सर्च में कुछ पेपर्स मिले जो कल की जो एग्ज़ाम है वहाँ पे जो पेपर आने वाले थे वो उनके ताबे में मिले। शिक्षण विभाग के जो सीनियर ऑफिसर है उनको कांटेक्ट करने के बाद ये वेरीफाई हुआ, उन्होंने भी वही कहा, रिपोर्ट दिया कि ये वही पेपर है। इसलिए उन लोगों को